तर आपण हे म्हणत होतो, आता हा आपला दुसरा भाग सत्राचा. आपण हे म्हणत होतो, की आपण आपल्या मनाला किंवा आपण म्हणण्यापेक्षा मनात जी इच्छा निर्माण होईल, त्याप्रमाणे ते कार्य करतंय आणि इच्छा म्हणजे ध्यानच आहे आणि इच्छा असंख्य असतात. इच्छा ज्या आहेत, तेच चित्त आहे. त्याला त्याला जे काही पाहिजे असतं त्याची इच्छा आहे. त्याला जे काही नको आहे ती पण इच्छा आहे. तर ही जी ओढाताण आहे, याच्यामध्ये शेकडो, हजारो गोष्टी आहेत आणि अज्ञात आहेत बऱ्याचशा. असं असं पण म्हणता येतं. त्या इच्छानुसार मन ध्यान करतं. आपण हे पाहत होतो का आपण जर आपली जर इच्छा असेल, की हां, इथं पाहायचं, तर मन ते पाहू शकतं. परंतु मनाला बाकीच्या पण इच्छा आहेत, म्हणून ते ते पाहायचं सोडून तिकडे पण जाऊ शकतं. सगळं आपल्या हातात नाही. सगळं आपल्या म्हणण्यानुसार चालत नाही. त्याचं काम स्वतंत्र चाललेलं आहे. मनोधर्म स्वतंत्रपणे काम करतायत. ते आपल्या हातात नाही. म्हणून सब्बे धम्मा अनात्ता म्हटलेलं आहे. आत्मा म्हणजे मी. अनात्मा म्हणजे मी नाही. माझ्या म्हणण्याप्रमाणे धम्म चाललेला नाही किंवा मनोधम्म चाललेलं नाही किंवा अस्तित्व चाललेलं नाही. जीवन चाललेलं नाही. सृष्टी चाललेली नाही. बाहेरची सृष्टी नाही आणि आतली पण सृष्टी नाही. ती आपल्या म्हणण्याप्रमाणे चाललेली नाही. अनात्मा आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत, ज्या कॉन्शियसमध्ये आहेत. जेवढं जेवढं काही भान आहे. थोडं तरी भान असतंच म्हणूनच माणूस हा माणूस आहे. म्हणजे माणूस हा इतर प्राण्यांसारखा नाही, तो माणसासारखा कारण थोडंसं भान आहे त्याला, असतं. त्याला त्याला आता कॉन्शियस नाही म्हणता येत त्याला, पण जागृत अ, अजागृत मन पण कॉन्शियस असू शकतं. कॉन्शियस, अनकॉन्शियस ही संकल्पना ती बेशुद्ध अवस्था किंवा शुद्धीतली अवस्था असं त्याचं हे आहे, स्पष्टीकरण आहे. परंतु शुद्धीतली अवस्था पण अजागृत पण असू शकते, जागृत पण असू शकते. आणि जी शुद्धीत नाही ती तर अजागृत आहेच आहे. पण जेवढे आपण शुद्धीत आहोत, म्हणजे आता आपण शुद्धीत आहोत. बेशुद्ध नाही आहोत. मूर्छित नाही आहोत. झोपेत नाही आहोत. आपण जिवंतपणा जो आपल्याला जाणवतो तो शुद्धीत असल्यामुळे आणि त्या शुद्धीत पण काही भाग जागृत आहे, बराचसा अजागृत आहे. मोठा अजागृतच आहे. आणि त्याच्यात त्याच्यामध्ये त्याच्यातल्या इच्छा, आकांक्षा, चित्तातल्या, मनातल्या विचारांच्या ह्या त्या अजागृत अवस्थेत सक्रिय असतात. त्या काही झोपलेल्या नाहीत. त्या चालू असतात. आणि आपण जो सतीचा अभ्यास करतो, तर जेवढं आपल्याला भान आहे, जेवढे आपण कॉन्शियस आहोत, शुद्धीत आहोत, या शुद्धीमध्ये सती आणण्याचा प्रयत्न करतोय जणू काय. म्हणजे कॉन्शियसमध्ये अवेअर होण्याचा प्रयत्न करतोय, जागृत, अवेकनिंग. आपल्या याचं ग्रुपचं नाव अवेकनिंग आहे. या शुद्धीत आहोत आपण, बेशुद्ध नाही आहोत. आपण शुद्धीत आहोत. पण त्या शुद्धीत पण संपूर्ण जागृती नाही. ध्यान आहे. कुठेतरी ध्यान असतंच. आता आता आपण काय झालं, आपली पहिली मीटिंग चालू होती. माझं ध्यान आनापानचं ध्यान समजावून सांगण्याकडे माझं ध्यान होतं. पण काही क्षण मला याचं भान राहिलं नाही, का मीटिंगचे 40 मिनिट संपत आलेले आहेत. कारण मला ते बारीक घड्याळ असतं समोर. त्याच्यात ते मिनिट दाखवले जातात. कधी? अ, 30 मिनिट झाल्यावर. 40 मिनिटाचे 30 मिनिट संपले, का मग ते सांगते का 10 मिनिट राहिले.
तुमच्या ह्याचे मीटिंगचे, फ्री मीटिंगचे 10 मिनिट राहिले, मग ते 10 मिनिट सेकंदाने खाली खाली येतात. ते घड्याळ मला समोर छोटं दिसतं आणि मग मला कळतं की हां, आता 9 मिनिट राहिले, 8, 7, 3, 1 आणि मी सांगतो मग आता 1 मिनिट राहिलाय, केव्हाही आपण बंद होऊ शकतो. ही मीटिंग बंद होऊ शकते. त्याचं भान मला हे ध्यान सांगताना राहिलं नाही. कारण त्याच्यावर ध्यान नव्हतं माझं. तर ध्यान काय आहे आणि संपूर्ण भान काय आहे याचा फरक लक्षात घेण्यासाठी आता ही घटना जी घडली, की आपल्याला आपण त्याच्यात एकरूप झालोय, त्या ध्यानात एकरूप झालोय आणि मीटिंगचं भान जणू काही किंवा त्या घड्याळाचं भान सुटलं. 40 मिनिट संपत आले, हे मला तेवढ्या क्षणात ते हरवलं ते. आणि मीटिंग परस्पर संपली आणि इकडे माझा विषय चालूच होता. तो आता आधीच्या याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालेला आहे, तो लक्षात येईल. तर आपल्यासाठी आता हा अभ्यास आहे, की ध्यान आणि भान हे म्हणजे सती. सती आणि ध्यान याच्यात काय फरक आहे, हे समजून घेण्यासाठी ही घटना महत्त्वाची आहे. आपण हे पाहत होतो, की आपल्या मनाला आपलं मन, चित्त ऐच्छिक ध्यान करतं. म्हणजे जसं आता आपण म्हणतो, की मी श्वास घेतला 1 म्हणेल, 2 म्हणेल, 3 म्हणेल. श्वास सोडला 1, 2, 3. इच्छा आहे. मला म्हणायची इच्छा आहे. मनाला म्हणायची इच्छा आहे. तर मन ऐच्छिक ध्यान करतंय आणि जेव्हा मी मन ऐच्छिक ध्यान करत नाही, तेव्हा सुप्त मनातलं, अजागृत मनातलं अनैच्छिक ध्यान चालू असतं आणि ते हजारो विषयांमध्ये विभागलेलं असू शकतं. आपला भूतकाळ, आपल्या मेमरी, आपले जुने आघात, जुन्या आठवणी, आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, जाणवणारे, न जाणवणारे. आता आपल्याला वाटतं आपल्याला आपलं बालपण आठवत नाही, पण काहीतरी संस्कार त्याचे आहेत. आता हेच आपण जेवढं लगेच घाई करायची नाही, घाई करू पण शकत नाही. जेवढे मागे आपण जातो, मग आता कदाचित त्याच्यातून कदाचित पक्क मला माहिती नाही. जातक कथा ज्या निर्माण झाल्या किंवा जातक जे काही थोडंफार सांगितलं असेल बुद्धांनी भिक्षूंना. आता ते कसं आहे, की जे पारंगत भिक्षू होते किंवा अरहत होते किंवा प्रगती झाली होती, त्यांनाच ती भाषा कळू शकत होती. म्हणून त्यांना ते सांगितलं असेल. पण त्याचा आपण विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्याला आपल्या ह्याच जन्मातलं 10 मिनिटापूर्वीचं आठवत नाही, कालचं आठवत नाही, वर्षापूर्वीचं नीट आठवत नाही. तारुण्यातलं काही आठवत नाही सगळं. बालपण आठवत नाही, जन्म आठवत नाही. ह्याच जन्मातला प्रश्न आपला अजून तसाच आहे. आपण फक्त तर्क करून मागे नाही जाऊ शकत किंवा बुद्धांना असं-असं कळालं असेल. तर त्यांना कळालंय ते. आपल्याला नाही. म्हणून केवळ पुस्तकातले संदर्भ घेऊन किंवा कल्पना करून, तर्क करून आपण धम्माचा अभ्यास करू शकत नाही. धम्माचा अभ्यास म्हणजे वर्तमानातल्या, आत्ताच्या, या क्षणातल्या अस्तित्वाचं भान ठेवून मनोधम्मांचा अभ्यास किंवा मनोधम्म दिसत असतील तर स्पष्टपणे पाहणं. पण ते दिसतच नाही, कारण त्याचं भान नाही. का भान नाही? तर त्याच्यामध्ये अनेक ध्यानं चाललेली आहेत. अनेक विषय चाललेले आहेत. अनेक पळापळ चाललेले आहेत. तेच इलेक्ट्रिक जो आहे ना करंट, विद्युत रासायनिक ज्या हालचाली चाललेल्या आहेत, त्या फार वेगाने चाललेल्या आहेत. म्हणून आपण म्हणतो मन चंचल आहे.
चंदनं काय काय म्हटलं? स्पंदनं चपलं चित्तं दुरखं दुर्निवारयन्. स्पंदन करणार आहे, वेगानं स्पंदन करणार आहे, फडफड करणार आहे, का गतिशील आहे, खूप गती आहे त्याच्या. म्हणजे अगदी काय म्हणतात, वारा सुद्धा एवढ्या वेगानं धावणार नाही. वादळामधला वारा सुद्धा एवढ्या वेगानं धावणार नाही. किंवा म्हणतात ते प्रकाश किरण जे त्यांना पण वेग आहे, त्यांना गती आहे. प्रकाश गती म्हणतात त्याला. प्रकाश गती मोजण्याचं जे काही मापन आहे, तर त्याच्यापेक्षाही चित्तगती फास्ट आहे, मनोगती फास्ट आहे. म्हणजे असं म्हणतात, सूर्य जेव्हा उगवतो, तर उगवल्या उगवल्या आपल्याला नाही दिसत तो. त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचल्यावर आपण म्हणतो सूर्य उगवलेला आहे. परंतु सूर्य काही क्षण आधीच उगवलेला असतो. त्याचा प्रकाश हजारो किलोमीटर इथपर्यंत पोहोचेपर्यंत ज्या क्षणांचा वेळ जातो, तो आपल्याला माहिती नाही. आपल्यावर जेव्हा आपल्या डोळ्यावर जेव्हा प्रकाश पडतो, तेव्हा आपण म्हणतो, हा सूर्य उगवला. हा. आपल्या आजूबाजूच्या दूरच्या लाईटी ज्या असतात ना, लाईटी म्हणजे प्रकाश, म्हणजे खांबावरच्या लाईटी, खूप लांबच्या जर लाईटी पाहिल्या, तर त्या लाईटी लागल्या लागल्या आपल्याला दिसत आहे असं काहीतरी थोडस हे होतं. नंतर आपल्यापर्यंत येतात त्या. मग आपल्याला वाटतं हा तिथं लाईट आहे. परंतु थोडं सूक्ष्मपणे पाहिलं, तर तो प्रकाश इथपर्यंत येईपर्यंत काही क्षण जात असतात. आणि ते क्षण पण प्रकाश डोळ्यातून आत जाऊन मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत आणि त्याचा अर्थ काढेपर्यंत तोही काही क्षण असणार आहे. लगेच आपल्याला ते जाणवत नाही. त्याच्यामध्ये काही क्षणांचं अंतर आहे. म्हणजे ते सुद्धा कमी, इतक्या फास्ट हे मनाची गती चाललेली असते. आणि म्हणून आपल्याला ते स्पष्ट जाणवत नाही. आणि त्याच्यामध्ये अ, आपण हरवलेले असतो. तर हा एक शोध असा बुद्धांनी लावलेला आहे, की त्याच्यात लगेच आपण शिरू शकत नाही. आधी त्याच्यापेक्षा कमी गती असलेले चित्त भावना पहा, ते पण नाही लक्षात येत लगेच. त्याच्यापेक्षा कमी मग बाकीच्या जाणीवा पहा, ते पण लगेच लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा कमी गती म्हणजे हार्टचे वगैरे, ते पण लक्षात येत नाही. रक्ताभिसरण, ते पण लगेच लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा कमी गती श्वासाची आहे. हां, हे थोडंसं लक्षात येतं. जर बाकीच्या ध्यानातून थोडंसं इकडे आलं, तर मग इथं ध्यान देऊन त्याचं भान येतं. मग तिथे आपण आन, अपान, सती इच्छेच्या बळावर करतो. आणि मग आपल्याला कळतं, हां, हे मगाशी आपण जे पाहत होतो, हे असं चाललेलं आहे आतमध्ये. आणि मग आपण हळू-हळू, हळू तिथे अ, सगळी ध्यानं सांभाळून मन हळू-हळू, हळू त्या ह्याच्यामध्ये येतं. आणि ते असं आत उंबऱ्याच्या आत आणि बाहेर ते चाललेलंच असतं त्याचं. आणि त्याच्यातून आपण याच्यात उतरण्याचा, त्याची सती ठेवण्याचा, आनापान सतीचा हळू-हळू सराव करतो, साधना करतो. आणि मग आपल्याला आतलं, धडातलं धडातल्या या ज्या बाकीच्या हालचाली आहेत, त्या थोड्याफार आपल्याला श्वासाबरोबरच इतर गोष्टी पण जाणवतात. आणि मग शेवटी सगळ्या शरीरभर पसरलेलं जे मज्जातंतूचं जाळं आहे, जसं आता हातामधल्या पण झिणझिण्या
ह्या जाणवतात. ह्याच्यातल्या हातातल्या झिंजण्या जाणवू शकतात. कशामुळं? तुम्ही आतून आत सगळीकडे सतीचा संचार जेवढा होतो, तेवढा मग टॉप टू बॉटम आपल्याला ते काया जाणवते. आणि मग कायानुसतीचा आपला जसा आनापानसतीचा आपण हळूहळू अभ्यास करतो, तसा मग कायानुसतीचा करतो. काया जिवंत आहे म्हणून ह्या झिंजण्या किंवा जाणीवा जे काही असेल ते, रक्ताभिसरण जे काही असेल ते, आनापान त्याचं चालूच आहे. कंपन, आकुंचन, प्रसरण, पाठ, छाती, पोट, अमुक धमुक तमुक, रक्ताभिसरण वरपासून खालीपर्यंत. आपण जितकं त्याच्यामध्ये स्थिरावत जातो, स्थिर नाही होत आपण स्टॅटिक होत नाही. लक्षात ध्यान नाही करू शकत तिथे आपण. तिथे आपण गतीची सती ठेवू शकतो. तिथे थोडा वेळ एक मला ह्या बोटाकडे लक्ष द्यायचं तर देऊ शकतो मी, आतून पण आणि बाहेरून पण. ते देऊ शकतो, पण मी तिथे थांबू शकत नाही. कारण बाकीच्या बाकीच्या जाणीवा आहेत ना, त्यांची जी अ, गतिशील अवस्था आहे, स्थितीशील अवस्था नाही, ती गतिशील अवस्था आहे. तर ते ते पण चालू आहे ना. मग त्या आपल्याला जेवढं हे सर्वांगीण भान येतं, त्याच्यामध्ये मग आपल्याला हे सुखदुःखांच्या जाणीवा ज्या होतात, मग आपल्याला दुःख बोध होतो. दुःख कारण ती समस्या आहे. जीवनाची अस्तित्वाची ती समस्या आहे. मग ते आपल्याला जाणवतं, हां, हे ही चंचलता आहे, हे दुःख आहे, हे यातना आहे, हे भय आहे, ही असुरक्षितता आहे, ही जगण्यासाठी चाललेली धडपड आहे, हे अस्तित्वाचं अज्ञान आहे, ही अविद्या आहे, हा इकडे अंधार आहे, हा इकडे आपण उजेडात आहोत, हा आतला आपल्यातलाच आतला अंधार आहे. मग त्या अंधारात जेव्हा सतीचा प्रकाश, अविद्येत जेव्हा सतीचा प्रकाश पोहोचतो, तेव्हा तिचं विद्येत रूपांतर होऊ शकतं. अजागृत चित्त, मन जेव्हा जागृत होतं, तेव्हा अस्तित्व हळूहळू हळूहळू लक्षात येतं. मग त्याचं त्याचा परिणाम काय होतो? सत्य कळतं. आणि सत्य कळाल्यावर आपण भान नसताना ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत, त्या गायब होऊन जातात. मग आपण नाही म्हणत, "नाही, नाही, नाही, मरण नको आणि आजार नको आणि म्हातारपण नको आणि असं पाहिजे आणि ते तसं नको." हे लोभ द्वेषाचा जे आहे ना, धावपळ, पळापळ, ही चंचलता आहे, कंपन, हे हळू-हळू, हळू-हळू शांत होत जातं. आणि मग खरं संशोधन सुरू होतं. खरं म्हणजे इथून विपश्यना सुरू आहे. आता विपश्यना कशी काय सांगितलं जातं ते त्यांचा प्रश्न आहे. विपश्यना म्हणजे आधी समता, आधी शांतता, आधी स्थिरता, पूर्ण स्थिरता. हे हेलकावे चालूच आहेत. समुद्र चालूच आहे आतला. धम्मसागर, अस्तित्वाचा, अस्तित्वातल्या सगळ्या घडामोडी, संस्कार, ते सागर, ते त्याचे हेलकावे, करंट, आतले बाहेरचे, वरचे खाली, तळाशी मध्ये वरती, लाटा, ते सगळं चालू आहे. ते सगळं जोपर्यंत काही मर्यादेपर्यंत शांत होत नाही, ते निष्क्रिय नाही होणार. पण त्याच्यातल्या हेलकाव्यामध्ये सुद्धा पण आपली सती जर असेल, तर ते हेलकावे पण आपण सहन करत करत एक आंतरिक शांततेचा अनुभव घेतो. तिथं ती समता, समता नाही, समथा, शमथ. शमथ म्हणजे शांत होणे. समथा म्हणजे शांतता.
ट्रँक्विलिटी, ती जेव्हा येते त्या हेलकाव्यांमध्ये, तेव्हा आपल्याला त्याचं स्वरूप, बारकावे, ही अविद्या, या विद्येतून निर्माण झालेले संस्कार, हे विज्ञान, 6 विज्ञान, हे रूप म्हणजे ही काया, हे नाम म्हणजे जिवंतपणा, चित्त, मन, मग त्याला ही इंद्रिय जोडलेली आहेत, ते त्याचं भान येतं, म्हणजे षडायतन. मग त्यांचा स्पर्शाचा आपल्याला अभ्यास करता येतो, म्हणजे जागृत अभ्यास, डोक्याचा अभ्यास नाही, जागृत अभ्यास. हा, हे मी पाहतोय, हे असं असं दिसतंय, हे इकडं ध्यान जातंय, इकडचं भान जातंय, हे सगळं आपल्याला, सगळे सगळे काय म्हणतात त्याला, प्लस मायनस सगळं ध्यान भान दोन्ही पण, भानाचं पण भान येतं, भान नाही याचं पण भान येतं, ध्यानाचं पण भान येतं, ध्यान कुठं कुठं जातंय ह्याचं पण भान येतं, कुठं कुठं चित्त पांगलेलं आहे, विचार पांगलेले आहेत, हे पण लक्षात येत असेल. म्हणजे आता हे सगळं काही गोष्टी मी आता कल्पनेनं बोलतोय हा. सगळ्यात सगळ्याच गोष्टी म्हणजे मला सापडला तसा गैरसमज करून घेऊ नका. कारण काही तर्क, काही काही गोष्टींचा उलगडा हा तर्क करत असतो, म्हणून तर्क चालतो, आपला विचार चालतो. मग आता जसं गणित असतं ना, म्हणजे गणिताचे अंक जे असतात ते 1 2, ते 1 1 2 3 4 5 6 10 कळालं, तर मग एकात 1 2 कळतं, एकात 2 गेले का 3 कळतं, 1 अधिक 3 मग 4 कळतं, मग 2 अधिक 3 5 कळतं, मग 6 अधिक 4 10 कळतं, 10 अधिक 20 30 कळतं. म्हणजे हे कसं कळतं? लॉजिक, तर्क. आपण 10 अधिक 20 30 आपण काय 10 पर्यंत मोजत नाही, 10 पासून 30 पर्यंत मोजत नाही, पण 10 अधिक 20 30, हे तर्क जे आहे, हे लॉजिक जे आहे, लॉजिकनं काही गोष्टी कळतात. म्हणून मोठमोठाले अंक जे कळतात माणूस, ते काय मोजत बसतील का माणसं? नाही. इथून सूर्य इतक्या इतक्या मैलावर आहे, चंद्र इतक्या इतक्या मैलावर आहे, हा जो अंदाज काढतात, त्याचं ते मोजमाप करण्याचं ते गणित आहे, काही यंत्र आहे. आणि आजकाल तर ते इलेक्ट्रॉनिकच्या याच्यामध्ये ते स्वतःच वेग दाखवतंय. तुमच्या गाडीचं मीटर जे असतं, मोटरसायकलचं असेल किंवा ह्याच्यावर, कोणत्या कोणत्या किती गतीनं ते आपली चाकं फिरतायत, त्याला जोडलेलं जे जे स्पीडोमीटर आहे, त्याचे अंक आपल्याला त्या एका छोट्या खिडकीत दिसतात, विंडोमध्ये. आणि आपण म्हणतो गाडी 40च्या स्पीडनं चालली आणि 50च्या स्पीडनं चालली. आता आपण हे काय 40 आणि 50 मोजत बसलो का? नाही. 100 मोजत बसलो का? नाही. ते स्पीडोमीटर, ते त्या याला जे काही जोडलेलं आहे, ते चाक फिरता फिरता ते स्पीडोमीटर आतमध्ये हे करतं, ते जे काही आतमधली टेक्निक आहे, जे काही काय म्हणतात मेकॅनिझम आहे, जे काय घडतंय आतमध्ये, त्यानुसार ते आकडे दिसतात. आणि आता तर खूप काय म्हणतात, आणखीन प्रगत झालेलं आहे, का ते जोडायची पण गरज नाही, ते न जोडता पण कळतंय. रिमोट, रिमोट कंट्रोल, काय टीव्हीला तुमच्या हातातला रिमोट कशाने जोडलाय माहिती नाही, पण त्याच्यातून तुम्ही चॅनल बदलताय, आवाज छोटा मोठा करताय. एक मिनिट हा. बोला. आता जी नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये जीपीएस म्हणून एक सिस्टीम आहे. तुमच्या जीपीएस. गाडीचा स्पीडमीटर चालू, जीपीएस, तुमच्या गाडीचा स्पीडमीटर चालू असो वगैरे नसो, पण जीपीएसला जिथं यंत्र जोडलेलं आहे, ती मशीन सांगते या गाडीला किती वेळ ब्रेक मारलेला आहे, किती स्पीडनं चालते, कुठं कुठं अच्छा. थांबलाय, किती वेळ थांबलाय, हे सगळं तंत्रज्ञान ते जीपीएस सिस्टम दाखवते. हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. ओके. बरोबर बरोबर. ते मला वाटतं ते अं, विमानाचा अपघात झाल्यानंतर जे काही, जे कोणता बॉक्स म्हणतात त्याला, ब्लॅक बॉक्स काय ब्लॅक बॉक्स काय? म्हणतात त्याला. ब्लॅक हा. बॉक्स. हा, तर मला वाटतं तुम्ही म्हणताय ते तेच आहे. विमानात काय काय झालं चालू असताना, ते सगळं रेकॉर्डिंग त्याच्यात असतंय. आणि तो ब्लॅक ब्लॅक बॉक्स पटकन हे होत नाही, काही डिस्ट्रॉय होत नाही असं म्हणतात.
किंवा काय असेल ते, तो तो ब्लॅक, मला मला त्यातलं मेकॅनिझम माहित नाही, म्हणजे माहित नाही काय आहे ते. परंतु ते असं म्हणतात की त्याच्यामध्ये ती सगळी जणू काही हिस्ट्री त्याच्यामध्ये रेकॉर्डेड असते, की काय काय झालं विमानामध्ये. मग त्याच्यातून ते शोध लावतात. तर इतकं हे पुढं गेलेलं आहे. हा, बाबूजी बोला. 2018ला माझ्याकडे जी गाडी फोर व्हीलर होती ना, हा ती गाडी सध्या कुठं उभी आहे, ती काय स्पीडनी चाललेली आहे, आपल्याला घरात समजत होतं ना. हा हा ती हा. चालू आहे का, कोणत्या दिशेला जाते, किंवा तिचं डोर ओपन आहे, तिचं पेट्रोल संपलंय, ते इथं बसल्या बसल्या संपत होतं. अगदी 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 कारण मी काही खरं. वेळ ड्रायव्हरला सांगितलं, "अरे, गाडीचं पेट्रोल कमी झालं बघ, त्याला फ्युल करून घे, हा, जवळ पेट्रोल पंप येतोय." तुम्ही घरी म्हणजे बसून सांगत तंत्रज्ञान होते. खूप पुढे आहे. बरोबर आहे. तंत्रज्ञान खूप पुढे आहे, खूप पुढे आहे. तो वादच नाही. हो. आणि त्याला ते जीपीएस जे म्हणता ना, आता जसं म्हटले यांनी, तसं म्हणजे जीपीएस लागलेलं होतं. आणि म्हणजे ती सुविधा त्यासाठीच केली होती, कारण 3 गाड्या होत्या. गाडी कुठं चालली, मला इथं घरात बसल्या बसल्या धंदा समजायला हवा, की ती गाडी तिथं चालू आहे की बंद आहे, तो नुसता उभा आहे की फिरतोय, हे पाहण्यासाठी ते तंत्रज्ञान. आणि दहा आपल्या मिनिट शरीराचं सुद्धा असंच आहे. हा बरोबर, 10 मिनिट राहिल्या, फक्त सांगतोय आता. हा, बोला बोला. हा आपल्या शरीराचं सुद्धा असं आहे. हा. ते जीपीएस आपल्याला कळत नाही, आपल्या हम्म. शरीराचं सुद्धा आहे. आम्हाला खरं वास्तविक पाहता पहा, कधी कधी आगतुकपणे वाटतं, अरे नको जायला तिकडे, तिकडे काहीतरी आहे. हे जे संकेत आहेत ना, हे जीपीएस सिस्टम सारखेच आहेत. बरोबर. आपला येथे आता तुम्ही धंद्यावरून ती गोष्ट माझ्या लक्षात आली, तुम्ही धंदा शब्द बोलल्यामुळं. जे दुकानदार लोक असतात ना, दुकानदार त्यांच्या दुकानातला सीसीटीव्हीचं कनेक्शन त्यांच्या मोबाईलला जोडलेलं असतं. हा, आणि त्याच्यावरून त्यांना कळतं काय दुकानात काय चाललंय ते, किंवा बरोबर आहे. चोरी जर झाली तर ती चोरी पण त्याच्यात रेकॉर्ड होते. नव्हे, शक्यतो तो गल्ल्यावर तो असतो, किती पैसे टाकले आणि हो, किती ते पैसे ते काढले, सुद्धा, हे हा हे सुद्धा हिशोब असतो. हे सुद्धा लक्षात येतं. पण मग आता कसं आहे की जेव्हा चोर चोरी करायला येतो, चोरी करतो, चोरी करून जातो, हे याच्याकडं मोबाईल असताना त्याला लगेच का नाही लक्षात येत, आणि लगेच का नाही तो जात तिथे धावून. भानावर दिसतो ना. तो तसं लक्ष झोपेत नसतं. तो झोपेत आहे. तो भानावर नाही किंवा झोपेत आहे. आणि मग तो राईट. रेकॉर्डेड पाहतो तो, आणि मग कळतंय की कोण आलं होतं. राईट. तसं आपलं जे आहे ना, भान हे आपल्याला नसल्यामुळं काय घडतंय हे संस्कारामुळे कळतंय, मेमरीमुळे. पण जेव्हा ते घडत असतं तेव्हा त्याचं भान नसतं, आणि त्याच्यामुळे ते संस्कार होऊन पण जातात, ते ते सक्रिय पण होतात, त्याचं मेमरीचं रूपांतर होतं, आणि मग नंतर आपल्याला कधीतरी जाणवतं का हा हे असं असं असणार आहे, म्हणून हे असं मला ते जाणवतंय. आणि कधी कधी तर आपल्याला आपल्याला आपल्या स्वप्नावर विश्वास नसतो, है ना. आता बऱ्याच लोकांचा स्वप्नावर विश्वास नाही, विश्वास ठेवण्याची गोष्टच नाही, ते पडतातच स्वप्न. परंतु आता स्वप्नाचं अनालिसिस, जसं आता आपण धम्माचं अनालिसिस करतो, जे जे जाणवतंय सतिरात ते, त्याचं आपण धम्मविषय म्हणजे त्याचं विश्लेषण करतो. जसं आता सिग्मंड फ्राईड सारखे लोक स्वप्नांचं विश्लेषण करून त्या पेशंटला ते जाणीव करून देतात, तुझा प्रॉब्लेम हा असा असा आहे, आणि ते मग ते बरे व्हायचे असं म्हणतात. ते फार पुढे चाललं नाही ते टेक्निक, किंवा काही लोक करतही असतील, माहिती नाही. परंतु सिग्मंड फ्राईड असताना त्याच्यावर काही लोकांनी विश्वास नाही ठेवला. पण अं, ते सत्य आहे. आपला विश्वास असो नाही तर नसो, स्वप्न आपल्याला पडतात. पण आपण भानावर नसल्यामुळे, सती नसल्यामुळे ती स्वप्न, आणि त्याच्याच झोपेत आपण परत झोपेत पण आहोत. जागे असलो तरी मन काम करतंय, सुप्त मन, पण ते आपल्याला जाणवत नाही. झोपेत तर सगळंच काम करतंय, पण ते आपल्याला जाणवत नाही. एकूणात बरंच आपल्याला 80-90% अस्तित्व जाणवतच नाही. तर ते सतीमुळं थोडं थोडं आपल्याला
जाणवू शकतं. तर हे काम आहे आणि हे काम बुद्धांनी केलं म्हणून त्यांना संपूर्ण जागृतीचा अनुभव आला. सम्मा संबुद्ध संपूर्ण जागृतीचा अनुभव आला असेल म्हणतोय मी आता. आला असेल, अस्तित्व दिसलं असेल, दुःख दिसलं असेल, दुःखाचं कारण दिसलं असेल, पाहता पाहता त्याचं निवारणही होत असेल आणि मग लक्षात आलं असेल ह्याच्यामुळं हे होतं, ह्याच्यामुळे हे होतं, ह्याच्यामुळे हे होतं. भवचक्र धम्मचक्रात रूपांतरित होतं. भवचक्र तर असंही चाललेलं आहे, पण ते धम्मचक्र दिसतं. तर आपलं जे काम आहे हे भवचक्राचं धम्मचक्रामध्ये रूपांतर करण्याचं काम आहे. एक 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 टायटल मला वाटतं आपल्या व्हिडिओला मी दिलेलं आहे, भवचक्रातून धम्मचक्राकडे. आज त्याचं आपण प्रॅक्टिकल अनालिसिस थोडंसं पाहिलेलं आहे. तर आजचं सेशन इंटरेस्टिंग झालं असेल असं मला मला तरी इंटरेस्टिंग वाटलं. आणि हे काय ठरवलं नव्हतं. खूपच. आज आज आपल्याला काय बोलायचं हे आपण ठरवलेलं पण नव्हतं. कारण आपण मगाशी मीटिंग सुरू करताना मी काय म्हणालो, तुम्ही सुरू करा. धानके सरांनी काहीतरी सुरू केलं आणि हा तिथून आपली लिंक हा तिथून आपली लिंक लागली. सुर- हा. तर असंच पण काही असंच वेळा खरंच असं पण होतं, हा काही वेळा असं पण होतं की मनी वशते स्वप्नी दिशे, असं हा पण काही काळ होतं आपल्याला. मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणजे ते असतंय हा, मनातलंच स्वप्नात असतंय. आणि काही आपण त्या गोष्टी लॉजिकल विचारानं लॉजिकल पण आहेत ना. परत कसं आहे, स्वप्नांवर विश्वास का बसत नाही, तर त्याच्यातल्या ज्या बारीक सारीक घडामोडी आहेत त्या आपल्याला आपल्या काय म्हणतात परसेप्शनच्या त्या जाणीवेच्या पलीकडच्या आहेत त्या. जसं आता आपण मगाशी म्हणलो की 10 अधिक 20 30. आता प्रश्न पडला पाहिजे, कशावरून 10 अधिक 20 30? लॉजिक. आपल्याला नाही माहित का आपण काय म्हणतो 10 अधिक 20 30 आणि 30 अधिक 40 70. नाही माहिती ना आपल्याला. आपल्याला काय माहिती 30 अधिक 40 70. पण लॉजिक इतकं पक्क झालेलं आहे. तर्क तर्क इतका पक्का झाला, ते मोठमोठाले अंक सुद्धा. आता काही काही बघा ते लहान लहान पोरांना ते अंक, तर त्याच्यामध्ये हीच गोष्ट आहे. पाड्यांचं पण लॉजिक. पाढ्यांचं पण लॉजिक आहे. आणि काही ते खूप पाठांतर इतकं असतं, तर तर्क आहे. पण त्याच्यामध्ये थोडा सती जागृतीचा पण भाग आहे. कारण सती जागृतीमुळे गोंधळ कमी होतो आणि गोंधळ कमी झाल्यामुळे लक्षात राहतं. आता हे मेमरीचं म्हणजे लक्षात राहत नाही आपण जे म्हणतो ना, लक्षात राहत नाही तर का लक्षात राहत नाही? त्याला अनेक कामं आहेत ना. त्याला इतकी कामं आहेत ह्याच जन्मातली, जन्मापासून आत्तापर्यंतची आणि तर्काची परत. आणि एवढं मोठं विश्व तुम्ही साठवलंय, आपण नाही साठवलं, ते साठलं. काय काय पाहिलं आणि काय काय ऐकलं, काय काय गंध चव स्पर्श, हे खाल्लं आणि ते खाल्लं, हे मला आवडलं होतं आणि ते नाही आवडलं, आणि ह्या हॉटेलचं चांगलं आणि त्याचं नाही चांगलं, आणि ह्या गावाला गेलो आणि त्या गावाला गेलो आणि ते असं आणि ते किती आहे साठलेलं आहे. याची गिणती नाही, गणती नाही. काय काय ते माहीत पण नाही. पण अजागृत मनामध्ये, सुप्त मनामध्ये त्याचे करंट्स चालू आहेत. करंट्स आहेत ते. मेमरी हे करंट्स आहेत, एक प्रकारे असले पाहिजेत. त्याच्यामध्ये केमिकल मला रिॲक्शन्स आहेत. पेशी आहेत. त्या पेशी तर सतत हे राहतात, म्हणजे सक्रिय राहतात आणि त्या फिरत पण राहतात. म्हणून इकडचे मेसेज तिकडे जातात, तिकडचे मेसेज इकडे येतात. इकडचं तिकडे जातं, इकडची आज्ञा पायाला जाते आणि पायाला चाला म्हणते आणि ते चालतात. इकडची आज्ञा हाताला जाते आणि ते हात हलतात, कारण सांगायचंय काहीतरी, पोहोचावं म्हणून मला ते हात. स्वतःला एक जस्ट असं वाटलं, हा मला स्वतःला एक जस्ट असं वाटलं सर, एक जस्ट आता एकदम असं तुमचं बोलता बोलता माझ्या लक्षात आलं. आम्हाला मागे काय झालं ते आठवत नाही, काल काय झालं आठवत नाही, आणि ते आम्ही सोडून दिलेलं असतं.
कारण ते आठवत नाही सुटलेलं. म्हणजे आम्ही ते सोडून सोडून दिलेलं असतं सोडून म्हणजे दे निसटलेलं असतं. निसटलेलं असतं. हा. आज एक लक्षात आलं की आम्ही हे दुःख असं का निसटू देत नाही. एक असं जस्ट वाटलं मला तर. का म्हणजे का भगवंत सुटत जे नाही? सांगतात की तुला तकलीफ आहे त्याची, ते सोडून दे. भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुला तकलीफ आहे ते सोडून दे. मग ते आम्ही सोडत का नाही? एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. आपण काय म्हणतो, मी म्हणेल तर ते राहील आणि मी म्हणेल तर ते जाईल. हा जो मी आहे ना, अच्छा, हा मी नीट काम करू देत नाही. नीट तो काम करू देत नाही. कार्यकारण भाव लक्षात आला पाहिजे. आपला वेळ संपत आलेला आहे, केव्हा मीटिंग संपेल. ओके तर तो ओके कार्यकारण भाव लक्षात येण्यासाठी सती पाहिजे, जागृती पाहिजे, भान पाहिजे. तिथं तर्क नाही काम करत. मी म्हणाल तर थांबलं पाहिजे, मी म्हणाल तर चाललं पाहिजे, मी म्हणाल तर दुःख संपलं पाहिजे आणि ते नाही आलं पाहिजे. असं काम चालत नाही. ते काय चाललंय ते जागृतीला दिसतं. हा मुख्य विषय आहे. वेळ बघा आता. संपला आता. आता ते संपलाय. आपाप बंद होईल. माझं लक्ष आहे आता. आता काय लक्ष ते एक फक्त संपलं.